नाटिका बंडूची जाळ. नमस्कार, माझे नाव नरेश पठाण. आजची नाटिका बंडूची जाळ. भावची गावाचा बंडू शांत व कष्टाळू, आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. त्याच्या या स्वभावाची सगळ्या गावात चर्चा. सकाळी लवकर शेतात जायचं आणि शेतात सगळं काम आटोपून संध्याकाळी लवकर घरी यायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवणाची वेळ झाली की पुन्हा घरी यायचं. असा त्याचा दिनक्रम. एका वर्षी सावळा रंग, शिरशीर काठी आणि नाकासमोर चालणारा बंडू. एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी हिरा शिवले. दोघांमामांनी कपडे शिवले खरे, पण त्यांचा अंदाज जरा चुकला. पुढे लहान झाली, चांगलीच 4 बोटं लहान झाली. आता पुन्हा दोघांना जायचं म्हणजे अगं जरा 4 बोटं कमी करून टाक. अगो सकाळी सकाळी आणा हे काय जेवण बनवायचं नाही, त्याच्या शाळेत जायचं, मला नाही जमणार. तुझे जरा 4 बोटं कमी करून टाक. नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय. आता माझी कॉलेजची वेळ होती, तू आईला सांग की. आई जरा 4 बोटं कमी करून टाक. ठेव तिकडे तुझे वेळा कापून माझ्या त्याच्या तुकडे पडले. बंडू हिरमुसला होऊन शेताकडे गेला. आईने बंडूची दार एका कोणात घेतली. सविस्त करायला पाहिजे होती. बंडूची बायको इजाईचे पाय कापते आणि धुंगून टाकू घालते. आपला भाऊ किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो. मी माझ्या भावाचं इतकंच काम करेन. बंडूची बहीण इजाईचे पाय कापते आणि धुंगून टाकू घालते. आपलं काम आपणच केलेलं बरं. बंडू इजाईचे पाय 4 बोटं कापतो आणि धुंगून टाकू घालतो. सगळे पाहतात. मी जर 4 बोट कापली. मी पण. अगं बाई, मी पण 4 बोटं कापली. आणि मी पण. चौघे थोडी सुधारणा करायची. इजार आणायला लागते. आलं लक्षात? एखादी जुनी इजार आणायची, कैची आणायची आणि ती कापायची. आणखीन एक चांगलं वाटतं.